गटानं खरं तर सोलापूर दक्षिणमध्ये उमेदवार जाहीर केलेला होता. अतिशय नाट्यमय घडामोडी घडला होता. मात्र अखेरच्या क्षणी आता खासदार प्रणिती शिंदेनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या दोघांनीही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे सोडून. तुम्ही कशा पद्धतीने बघता, काय ठाकरे गटाचं उत्तर असणार आहे? दक्षिणची जागा ही महाविकास आघाडीचीच आहे आणि आघाडीतूनच आमचे अमर पाटील लढत आहे. नेमकं प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदे कोणत्या पक्षाचे आहेत, त्यांनी कुणाला पाठिंबा दिला? कोणत्या पक्षाचे येते? काँग्रेसचे येते. अहो तुम्ही म्हणताय, पण ती सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे ही भाजपची बी टीम आहे. प्रणिती शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही. प्रणिती शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने वागतात. त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही. सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय, ही प्रणितीताई शिंदे म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे. प्रणिती शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते. आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे. मला प्रणिती शिंदेंना सांगायचं आहे, सुशीलकुमार शिंदे साहेबांना सांगायचं आहे, तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल. यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठे देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही. ह्याचा बंदोबस्त आता शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही शिवसैनिकांचा केसानं गळा कापण्याचं काम केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतः आवाहन देखील केलं होतं, आम्ही प्रचार केलाय, तुम्ही प्रचारात सहभागी व्हा. मात्र असं असताना त्यांनी प्रचारात सहभागी झाले, मात्र अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. सुशीलकुमार शिंदेनी सोलापूरचा तर विकास काय केला नाही, परंतु प्रणिती शिंदे देखील काय केलं नाही. प्रणिती शिंदेना जर शिवसेनेनं मदत केली नसती, उद्धव साहेबांचा आदेश आला नसता, तर प्रणितीताई शिंदे यांना सपनात खासदारकी बघावं लागली नसती. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं. प्रणितीताई शिंदे खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळं, उद्धव ठाकरेमुळे मिळाली. तुम्ही मेहरबानकी मानाय सोडून तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय. पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे, यापुढची खासदारकी तुम्ही सपनात बघायची. सपनात तुम्ही आता परत खासदार होणार नाही, ह्याची आता शिवसैनिक दक्षता घेणार. उद्धव ठाकरेंनी सुद्धा आवाहन केलेलं होतं की प्रणिती शिंदे, मी तुझ्या प्रचाराला आलेलो होतो, त्यामुळे तू आमच्या प्रचारात दिसायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अहो धोकाबाज निघाली ही माणसं. धोकेबाजाकडून आता काय अपेक्षा करायची? ती गद्दारीच करणार. ती भाजपची बेटीम आहे. भाजपची हातमिळवणी केली आहे आणि या भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख याला निवडून आणण्यासाठी प्रणितीताई शिंदे यांनी अपक्षाला पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आव्हान आहे, प्रणिती शिंदेचा पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा आहे. भाजपचा उमेदवार सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे. तुम्ही सावध राहा. आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील आहे आणि त्यालाच भरघोस मतांनी निवडून द्यावं. राज्यात अनेक ठिकाणी ठाकरे गट जे ते काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. पुढची भूमिका काय असणार? राज्यभरामध्ये काय केलं जाणार? बघा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द म्हणजे शब्द. एकदा शब्द दिला का तिथं माघार नाही. पण काय माणसं दुपारी, सकाळी, संध्याकाळी 3 टाइम शब्द बदलणार आहे. त्यातली एक प्रणिती शिंदे आहे. प्रणिती शिंदेला सोलापूर जिल्ह्यातनं तिचं नामो निशाण मिटवल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही.